नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। राज्यसेवा हक्क आयुक्त भरती या ठिकाणी जाहीर झालेली आहे। सामान्य प्रशासन विभागामार्फत ही आपल्याला भरती पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रांनो, ही नागपूर आणि अमरावती या दोन विभागामध्ये या ठिकाणी भरती होणार आहे। त्याबाबत पात्रता काय असेल, कालमर्यादा काय असेल आणि वेतन काय आहे त्याबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता सध्या जी न्यायालयीन भरती या ठिकाणी चालू आहे, त्याची प्रोसेस अर्ज करण्याची चालू आहे, त्याचा अभ्यास या ठिकाणी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत स्पर्धा परीक्षेचं शिक्षण पोहोचावं आणि तो विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये रुजू व्हावा, त्याचं स्वप्न साकार व्हावं, त्या उद्देशानं एकदम अल्प आणि कमी दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बॅच उपलब्ध करून दिलेले आहेत इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून। त्याकरता आपल्याला काय करायचं आहे, इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, त्यामध्ये ह्या बॅच आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मग ही बॅच काय आहे, एक शिपाई भरतीसाठी एक बॅच आहे, त्याची फी आहे 99 रुपये। बघा 99 रुपयामध्ये ही बॅच दिलेली आहे। आणि क्लर्क आहे, क्लर्कची बॅच 499 रुपयामध्ये उपलब्ध करून दिली। महाराष्ट्रातील हा सर्वात कमी फी मध्ये बॅच उपलब्ध करून देणारा प्लॅटफॉर्म इन्फिनिटी अकॅडमीचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच बद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता। चला आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण या ठिकाणी वळतोय। बघा, सामान्य प्रशासन विभागाकडून ही जाहिरात आहे मंत्रालय। बघा 8 जानेवारी 2026 रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झाली। राज्यसेवा हक्क आयुक्त, बघा सगळ्यात महत्वाचं, राज्यसेवा हक्क आयुक्त नागपूर अमरावती विभाग यांची ही नियुक्ती असणार आहे। बघा, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत या ठिकाणी महाराष्ट्र सेवा हक्क आयोग हा निकाय या अधिनियमान्वये त्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि त्या अधिकारांचा वापर करण्यासाठी त्याला नेमून दिलेले जे काही कार्य पार पाडावे लागतात आणि गठीत केलेला तो हा आयोग या ठिकाणी आहे। आयोगाचे मुख्यालय हे बृहन्मुंबई येथे आहे, हे लक्षात असू द्या। आयोगाचं मुख्यालय कुठे, बृहन्मुंबई या ठिकाणी आहे। आयोगामध्ये राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त व 6 राज्य सेवा हक्क आयुक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या ठिकाणी एक्स्ट्रा येतात। जिल्हा त्यांचे कार्यक्षेत्र वगळून इतर जो काही महाराष्ट्र आहे त्यासाठी हे आहे आणि प्रत्येक महसूल विभागासाठी एक यांचा यासाठी समावेश असतो। मग प्रत्येक महसूल विभागासाठी एक म्हणजे किती, महाराष्ट्र शासनाचे 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि काही महसूल विभाग आहेत, त्यानुसार त्यासाठी एक असा हे पद आहे। महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगातील राज्य सेवा हक्क आयुक्त त्यांचे अधिकार आणि कार्य हे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसारच असणार आहेत। ठीक आहे, आता आपल्याला महत्वाचं काय आहे ते आपण बघूया। रिक्त पदांची संख्या ही फक्त 2 असणार आहे, हे लक्षात असू द्या, एक अमरावती आणि एक नागपूरसाठी। ठीक आहे, आता पात्रता काय असेल तर महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम जो 2015 मधील कलम 135 नुसार आहे, पण त्याच्यानुसार शासन हे किंवा सार्वजनिक प्राधिकरण या प्रशासनाचे व्यापक ज्ञान, लक्षात ठेवा काय म्हणायचे त्यांना, तुमची जी पात्रता आहे ती पात्रता काय सांगायची की शासन, बघा आयुक्त जो आहे तो आयुक्त शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरण यातील प्रशासनाचे व्यापक ज्ञान आणि अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे। कोणाचे, आयुक्त हे शासन किंवा सार्वजनिक प्राधिकरण ह्याच्यामधलं जे काय तुमचं सखोल ज्ञान तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। प्राधिकरण प्रशासनाचे ज्ञान आणि अनुभव सांगितलाय त्यांनी असलेल्या सार्वजनिक जीवनातील। बरं, अनुभव किती वर्षाचा आहे असं काही दिलेलं नाही, ज्ञान कितीपर्यंत आहे ती सर्टिफिकेट चेक करणार आहेत का असं पण काही नाही, फक्त तुमच्याकडे असणं आवश्यक आहे सार्वजनिक जीवनातील प्रख्यात व्यक्ती असतील आणि कलम 13(6) प्रमाणे आयुक्त हे संसदेचे सदस्य। बघा पात्रता काय दिली, कोणत्याही संसदेचा सदस्य, विधानसभेचा सदस्य, इतर कोणत्याही लाभाचे पद धारण करणारा व्यक्ती नसावा, त्यानंतर कोणताही राजकीय पक्षाशी संबंधित असणार नाही किंवा कोणताही उद्योगधंदा किंवा व्यवसाय करणारा व्यक्ती असणार नाही। म्हणजे सगळ्यात लक्षात असू द्या, तो सामाजिक कार्यकर्ता असावा, त्यांना असं म्हणायचं की काय, यावरून या गोष्टी लक्षात येत आहेत। तो कोणत्याही संसदेचा सदस्य नसावा, म्हणजे तो खासदार नसावा। दुसरी गोष्ट, कोणत्याही विधानसभेचा विधिमंडळाचा सदस्य नसावा, म्हणजे विधान परिषद असू द्या, विधानसभा असू द्या, म्हणजे तो काय म्हणायचं की तो आमदार नसावा। तिसरी गोष्ट, तो कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसावा, म्हणजे तो राजकारणातला व्यक्ती नसावा, तो कुठला असावा, समाजकारणातला व्यक्ती असावा, समाजात वावरणारा व्यक्ती असावा आणि त्याच्याकडे काय असावं, ज्ञान असावं आणि अनुभव असावा। प्रशासन आणि जनतेमधील हे जे काही संबंध जोडले जातात त्याच्यामधलं ज्ञान आणि अनुभव असावा। त्याला कालमर्यादा नाही की किती ज्ञान असावं, किती अनुभव असावा। ठीक आहे,
आता कालावधी किती असेल? महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क अधिनियम 2015 मधील कलम 14(1) नुसार त्याला कालमर्यादा ठरवून दिलेली आहे. ती कालमर्यादा किती असावी बघा. ज्या दिनांकास तो आपलं पद धारण करील त्या दिनांकापासून 5 वर्षाची कालमर्यादा या ठिकाणी असणार आहे. म्हणजे 5 वर्षाची नेमणूक या ठिकाणी केली जाणार आहे. 5 वर्षाच्या कालावधीपर्यंत अथवा त्याच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत. ठीक आहे. आता वयोमर्यादा देखील लक्षात ठेवा. तो त्याची किमान वयोमर्यादा या ठिकाणी कमीत कमी वय किती असणार आहे ते या ठिकाणी सांगितलेलं नाही, परंतु वयाची 65 वर्ष पूर्ण करत असलेला व्यक्ती त्या ठिकाणी रिटायर होऊ शकतो किंवा तिथपर्यंत त्याची कालमर्यादा असू शकते. मग तो वयाच्या 60व्या वर्षी जर तो लागला तर 65 वर्षापर्यंत तो रुजू होऊ शकतो. वयाच्या 64व्या वर्षी लागला तर फक्त 1च वर्ष त्याला काम करता येईल, फक्त 1च वर्षासाठी त्याची निवड केली जाईल. परंतु विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, 5 वर्षाचा कालावधी आहे. तुम्ही जास्तीत जास्त 5 वर्ष आणि कमीत कमी मग तुमची नेमणूक केल्यापासून वयाची 65 वर्षापर्यंत तुमची या ठिकाणी कालमर्यादा या ठिकाणी असणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं पुनर्नियुक्तीसाठी तो पात्र असणार नाही. एकदा त्याची नियुक्ती केल्यानंतर त्याला पुन्हा संधी या ठिकाणी मिळणार नाही. आयुष्यात फक्त एकदा संधी मिळेल असं हे पद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आता विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सुद्धा काय सांगितलंय पुढे जाऊन आपण या ठिकाणी बघणार आहोत. काय म्हणतात पुढे जाऊन असं काय म्हणणं आहे की वेतन किती असावं. मग वेतन आपल्याला किती असावं यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोग 2015 मधील जो काही कलम 14(4) नुसार त्याचं वेतन ठरवलेलं आहे. मग महाराष्ट्र राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त, राज्य सेवा हक्क आयुक्त यांना निवृत्ती वेतन, सेवानिवृत्ती लाभ मिळत असल्यास त्याचे समायोजन करून राज्य सेवा हक्क आयुक्तांचे वेतन व भत्ते, सेवेचे इतर अटी शर्ती या राज्य शासनाच्या मुख्य सचिवाप्रमाणे असतील. बघा, वेतन राज्याचा मुख्य सचिव जो आहे त्याप्रमाणे असणार आहे. लक्षात ठेवा, राज्य सेवा हक्क आयुक्तांचे मूळ वेतन प्रतिमाह 2,25,000 रुपये असणार आहे. 2,25,000 रुपये वेतनावरती या ठिकाणी तुम्हाला तुमची निवड होणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं असू द्या. वेतन समजलं. आता निवड नियुक्तीची जी काही कार्यपद्धती आहे ती कशा पद्धतीने असेल तर एक ठिकाणी लक्षात घ्या, तुम्हाला अर्ज अंतिम म्हणजे त्यांनी जो दिनांक दिला त्या दिनांकापर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करायचे. मग तो दिनांक बघा, या जाहिरातीत नमूद करण्यात आलेल्या अंतिम दिनांकापर्यंत अर्ज प्राप्त शासन परिपत्रक. आता जी काय अर्ज करायचे तुम्हाला त्याची दिनांक मी तुम्हाला सांगतो, पण ते अर्ज करण्याची ही सुरू झालेली आहे प्रोसेस. तर 23/10/2020 या प्रयोजनात गठीत केलेल्या सचिव स्तरावरील छाननी म्हणजे तुमचा जो अर्ज आहे तो छाननी केला जाईल आणि वस्तुनिष्ठ निकष अनुसरेल आणि त्यानुसार लागू केलेल्या निकषासह उमेदवारांची संक्षिप्त यादी तयार करेल आणि सदर निकषासह संक्षिप्त यादी योग्य वेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. बघा, आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, यापूर्वी नमूद केलेल्या कार्यपद्धतीनुसार राज्यसेवा हक्क आयुक्त नागपूर आणि अमरावती या पदावरील नियुक्तीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी त्यांचा तपशील सोबत जोडलेला विहित प्रपत्र जोडावं. म्हणजे तुम्हाला काय केलंय त्यांनी काही गोष्टी या ठिकाणी तुम्हाला त्या कागदपत्रासोबत काय जोडवायच्या ज्या गोष्टी आहेत ते या ठिकाणी प्रपत्र तुमचा छायाचित्र, नाव, जन्मदिनांक, सध्याचा पत्ता, संपर्क क्रमांक, ईमेल आयडी, शैक्षणिक अर्हता नंतर प्रख्यात असलेले क्षेत्र, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करतात ते सध्याचा व्यवसाय तुम्ही काय करताय. ठीक आहे. आता त्यामध्ये तुमचा बिझनेस वगैरे तर अलाउ केलेला नाही, पण तुम्ही सध्या काय करताय त्यावरती एक हे आहे आणि कामगिरी अनुभव तुम्हाला या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे. आणि उमेदवार ज्या राज्य सेवा हक्क आयुक्त पदासाठी अर्ज करू इच्छित असतो त्याचं नाव टाकायचंय. मग नागपूर आणि अमरावती दोन्हीपैकी एक कोणताही टाका किंवा दोन्ही पण टाका, काय अडचण नाही. आणि त्याची दिनांक आणि सही हे या ठिकाणी तुम्हाला जोडून द्यायचं आहे. बघा, त्यानंतर जोडपत्र ब, मग तुम्ही कुठे या ठिकाणी काम करताय, कामगिरीचा अनुभव, कार्य अनुभव याचा तपशील थोडक्यात तुम्हाला द्यायचा आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर जोडपत्र क, राज्यसेवा हक्क आयुक्त नागपूर अमरावती विभाग या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या कामगिरीचा तपशील तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी द्यायचा आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जनरल ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट महाराष्ट्र मंत्रालय मुंबई यांच्या सोबतच एक डेप्युटी सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र असं एक लेटर आहे ते एक त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. आता याबाबत जे काही नियम वगैरे दिलेले आहेत ते या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. बघा, मग अशा पद्धतीनं तुम्ही ते सविस्तर बघून घ्या आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अर्ज दाखल करा. निवडीची कार्यपद्धती वगैरे यामध्ये किती नियम आहेत, किती जास्त नाही, 5, 1, 2, 3, 4च या ठिकाणी आहेत.
पण ते पत्ता वगैरे दिलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जो काय अर्ज दाखल करायचा आहे तो सुद्धा या ठिकाणी त्यांची ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला हे पाठवायचं. म्हणजे काल जाहिरात प्रसिद्ध झाली 8 तारखेला, 8 तारखेपासून 15 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी सवलत दिलेली आहे. त्या 15 म्हणजे 23 तारखेपर्यंत या ठिकाणी तुम्हाला अर्ज दाखल करायचे आहेत आजच्या याच महिन्यामध्ये. बघा लक्षात असू द्या. आणि ज्यांचे अर्ज जातील त्यांनाच त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. बघा आता ही यामध्ये तुम्हाला मी आता जोडपत्र त्यानंतर प्रपत्र वगैरे जी सांगितली जे आहेत ते लिफाफ्यामध्ये तुम्हाला राज्यसेवा हक्क आयुक्त नागपूर अमरावती विभागासाठी पदासाठी जे काही अर्ज आहेत ते लिहून पोस्टाने पत्ता दिलाय. प्रधान सचिव प्रशासकीय नाविन्यता उत्कृष्ट आणि सुशासन यांचे कार्यालय दालन क्रमांक 102 पहिला मजला मंत्रालय मुंबई या ठिकाणी तुम्हाला पाठवायचं आहे. आणि RTS MUM.mahad@government.in या मेलवरती मेल सदर जाहिराती प्रसिद्ध म्हणजे मेल पण तुम्हाला करायचा आहे. तो मेल सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. बघा ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी या ठिकाणी सविस्तर ती बघून घ्या मेल कोणता आहे, कोणता ऍड्रेस आहे आणि त्यानुसार तुम्हाला तो अर्ज करायचा आहे. बघा भेटूया पुढील अपडेटमध्ये. तुर्तास धन्यवाद.